नमस्कार. रिअल खबरेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एका अशा नेत्याला भेटणार आहोत ज्यांनी काँग्रेसची पूर्ण कारकीर्द पाहिलेली आहे आणि सध्याच्या ज्या घडामोडी आहेत त्या घडामोडींवरती भाष्य करणार आहोत. आपल्यासोबत आहेत काँग्रेसचे माजी खासदार तथा ज्येष्ठ नेते हुसेनभाई दलवाई. हुसेनभाई, आपलं खूप खूप स्वागत आहे. कसं पाहता सध्याच्या राजकारणाकडे आणि उद्या जो कार्यक्रम आहे राहुल गांधींचा पुण्यामध्ये, जास्तीत जास्त तरुण तरुणींना आव्हान, कलाकारांनी सुद्धा, मराठी कलाकारांनी आव्हान केलेलं आहे. कसं पाहता आपण याकडे? माझ्या मते आता संबंध जे देशाचं वातावरण आहे हे बीजेपीच्या विरोधात मोठ्या प्रमाणात केलेलं आहे. कारण पहिल्यांदा त्यांना असं वाटलं की बीजेपी सत्तेवर आल्यानंतर शिक्षणामध्ये मोठ्या प्रमाणात बदल होईल, हेल्थच्या संबंधामध्ये काय चांगलं होईल, त्यानंतर लोकांच्या नोकऱ्या मोठ्या प्रमाणात लोकांना वाढतील, स्वस्ताही होईल. परंतु सगळं जे झालं ते विपरीत झालेलं आहे, सगळं विरोधात झालेलं आहे जनतेच्या. आणि त्यामुळं लोकांची प्रचंड प्रमाणात निराशा झाली आणि या निराशेतून त्यांनी त्याला उत्तरही देण्याचं ठरवलं. आणि विशेषतः तरुण पिढी जी आहे ती पूर्णपणे त्यांच्या विरोधात गेलेली आहे, पूर्णपणे. म्हणजे काही RSSच्या घरातली पोरं इकडे तिकडे असतील, पण अदरवाईज सगळे विरोधात. म्हणजे मी ज्या ज्या एक दोन ठिकाणी जिथे आंदोलनं चालली होती तिथे पाहण्यासाठी गेलो होतो, तिथे 14 वर्षापासूनची मुलं होती, मुली मोठ्या प्रमाणात होत्या आणि सगळा समाज कुठे ना कुठेतरी दिसत होता. राहुलजीने एक वातावरण संबंध देशात जे केलेलं आहे त्याचाही परिणाम आहे, कॉक्रोच पार्टीचाही परिणाम आहे. आणि मला वाटत नाही की SIR अमुक तमुक ह्या सगळ्या या लोकांना बाजूला करा, हे करा, EVM वापरा, सगळं जरी झालं तरी हे पुढे सत्तेवर येणार नाही. आणि हे सत्तेवर येणार नाहीत याची कल्पना त्यांना असल्यामुळं ते कुठेतरी याच्यामध्ये सुधारणा व्हावी म्हणून प्रयत्न करतात. म्हणून मंत्र्यांना मुलांशी बोलायला पाठवतात, अधिकाऱ्यांना पाठवतात, काही करा, आपण हे करा. एका बाजूला हा प्रश्न आहे, दुसऱ्या बाजूला राम मंदिराचा प्रश्न तर लोकांचा फार सेन्सिटिव्ह प्रश्न आहे, श्रद्धेचा प्रश्न आहे. आणि गरीब पासून श्रीमंतांच्या पर्यंत श्रद्धा लोकांना आहे. म्हणून तिथे मोठ्या प्रमाणात लोक हे तिथे हे देतात, देणग्या देतात, चढावा देतात. असं त्याच्यामध्ये चोरी झालेली आहे. ते कितीही सांगत असले चोरी झाली नाही, अमुक नाही, तरी झालेली आहे. तिथली मंदिरं जी इतर मंदिरे आहेत ती तोडण्यात आलेली आहे आणि तिथल्या लोकांवरच अन्याय झालेला आहे. याच्यामधून तिथेही एक वातावरण विरोधात गेले आहे आणि अगदी शंकराचार्यांच्या पासून लोक आता विरोधात त्यांच्या बोलायला लागलेले आहेत. की हिंदुत्वाच्या नावाने बोलणारे हे जे लोक आहेत हे खऱ्या अर्थाने हिंदू धर्म मानणारे नाहीत. हिंदुत्व आणि हिंदू धर्म याच्यामध्ये जो फरक आहे तो आता त्यांच्या लक्षात आलेला आहे. सावरकरांनी स्पष्ट म्हटलेलं आहे, हिंदू धर्म मी सांगत नाही, मी हिंदुत्व सांगतो. आणि हिंदुत्व म्हणजे ही आयडिओलॉजी आहे. जसं हिटलरची आयडिओलॉजी, मुसोलिनीची आयडिओलॉजी होती, तशी ती हिंदुत्व ही आयडिओलॉजी आहे. आणि आता बऱ्याच गोष्टी आहेत. म्हणजे एका बाजूला मुसोलिनीला जाऊन हे भेटले होते हेगडेवार, आणि नंतर त्यांनी ज्या पद्धतीने केलेलं आहे तसंच आपण केलं पाहिजे. त्यांनी तिथे हिटलरने काय किंवा मुसोलिनी काय इस्रायली लोकांना मारलं तसं आपण मुसलमानांचा सुद्धा निपात केला पाहिजे आणि हिंदू राष्ट्र निर्माण केलं पाहिजे. हे या हेतूने संबंध RSSची स्थापना 1925ला झाली. त्याच्या संबंधामध्ये आता लोकांच्या हे लक्षात आलेलं आहे नेमकं काय करणार, आणि तेच चाललंय. सिओनिझम जो आहे, इस्रायली लोक वेगळे आणि झोनिस्ट जी आयडिओलॉजी आहे ती वेगळी आहे. ती झोनिस्ट आयडिओलॉजी तिथे जशी आहे, लोकांवर अत्याचार करणारे, म्हणजे एका बाजूला हिटलरने त्यांच्यावर अत्याचार केले, आता ते तिथल्या पॅलेस्टीन मुसलमानांवर करतात अत्याचार, गाझाच्या मुसलमानांवर करतायत. आणि म्हणून त्यांचं जे चाललेलं आहे ते
झोनिस्ट आयडिओलॉजीच्या मधून चाललंय आणि झोनिस्ट आयडिओलॉजी ही परत इथल्या हिंदुत्ववाद्यांना जवळची वाटायला लागलेली आहे. म्हणून हे सगळं चाललेलं आहे. याच्या विरोधामध्ये जनतेला जागरूक करणं आणि गांधींच्या मार्गाने लोकांना सत्याग्रहाला उतरवणं हाच आता मार्ग आहे. सर, आपण म्हणालात की जे काही चाललेलं आहे हिंदुत्वाच्या नावाखाली लोकांना मूर्ख बनवलं जात आहे, परंतु असा दुसरा एक प्रश्न आहे. कालच राजीव गांधी यांची 82वी जयंती झालेली आहे. आपण सुद्धा आपल्याला सुद्धा त्यांचा सहवास लाभला होता. मध्यंतरी आपल्या राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण म्हणाले होते की गोपीनाथ मुंडे त्यांचा काँग्रेस प्रवेश होणार होता, परंतु तो काही कारणास्तव रोखला गेला. आपण याविषयी काय सांगाल? ही वस्तुस्थिती आहे. हे जेव्हा घडत होतं तेव्हा मी इंग्लंडमध्ये होतो माझ्या मुलाकडे, परंतु मला ते कळल्यानंतर मी मुंडे साहेबांशी ह्याच्यावर फोनवर बोललो आणि नंतर मी सोनियाजींना फोन केला होता आणि त्यांना हे सांगितलं होतं की अतिशय चांगला निर्णय तुम्ही घेत आहात आणि या संबंधामध्ये ते जर आपल्या पक्षात आले तर एका अर्थाने एक ओबीसी मोठा नेता आपल्याला मिळेल. फार उदार आहेत, सगळा समाज त्यांच्या बरोबर असतो. ते बीजेपी मध्ये असून सुद्धा मुस्लिम समाज ही दलित समाज ही त्यांच्या बरोबर आहे. त्यांना घेता ही फार चांगली गोष्ट आहे. पण दुर्दैवानं नंतर असं कळलं की त्यांचा प्रवेश झाला नाही आणि ते शेवटी ह्याला सोनियाजींना भेटायला चालले होते. बऱ्याच गाड्या होत्या आणि सोनियाजींची भेट घ्यायची, त्यांचा आशीर्वाद घ्यायचा असं ठरलेलं होतं. त्यासाठी चाललेले असताना अहमद पटेल साहेबांचा त्यांना फोन आला की आपको रुकने के लिए कहा है, आप पहिले इस्तीफा दीजिए, म्हणजे पहिल्यांदा राजीनामा द्या. राजीनामा दिल्यानंतर मग तुम्ही इलेक्शन लढवा काँग्रेसच्या तिकिटावर, निवडून आल्यानंतर तुम्हाला मंत्रीपद दिले जाईल असं सांगितलं. त्यामुळं ते झालं नाही. आणि नंतर मी आल्यावर मी ह्याच्यावर सेंट्रल हॉलमध्ये त्यांना जेव्हा भेटलो तेव्हा ते अतिशय गंभीर हे झाले होते, नाराज झालेले होते. त्यांच्या डोळ्यात पाणी आलेलं होतं आणि मला म्हणाले की या पद्धतीने माझ्या आयुष्यात असं कधी घडलं नाही, माझ्या पायाकडची जमीनच सरकली. पण जे घडलं त्याला कारण असं की जेव्हा प्रकरण मनमोहन सिंगांच्याकडे गेलं की पृथ्वीराज चव्हाणांनी हे मला नंतर सांगितलं, मनमोहन सिंगांच्याकडे गेलं तर तेव्हा मनमोहन सिंग असं म्हणाले की एका विरोधी पक्षाच्या नेत्याला आपण एकदम पार्टी घेऊन हे कसं करणार, मंत्री कसं करणार, हे बरोबर दिसणार नाही. कारण ते काही मानणारे होते. आजचे जसं मोदी शाह जसे वागतात तसं त्यांना पटणारं नव्हतं आणि म्हणून त्यांनी ते म्हणाले तसं काय करता येणार नाही, त्यांना रिझाईन करायला सांगा आणि नंतर इलेक्शन लढून ते निवडून आले की मी त्यांना कॅबिनेटमध्ये घेईन. म्हणून ते घडलं नाही. खूप खूप धन्यवाद. हे होते माजी मंत्री तथा माजी खासदार हुसेनभाई दलवाई. कुठलं? सर, आपण कसं पाहता, सध्या चिन्हाची लढाई आहे. शिवसेनेचं नेमकं चिन्ह उद्धव ठाकरेंचं की एकनाथ शिंदेचं? सर, कसं पाहता आपण याकडे? एकनाथ शिंदेचं काय होणार, आमदारांचं काय होणार? आता काही जण म्हणतात की थेट शिंदेचं पूर्णतः बंड फसणार आहे आणि आमदारांचं सुद्धा काही खरं नाहीये, पूर्णतः डिस्क्वालिफाय होण्याची शक्यता आहे. कसं पाहता? डिस्क्वालिफाय होतील. आता असं आहे की एकतर आता पुन्हा ते निवडून आलेले आहेत, ते आधी डिस्क्वालिफाय होऊ शकत होते परंतु ती मुद्दाम केस लांबवली गेली इतके दिवस. आता त्याचा निर्णय नेमका कसा लागेल कोणास ठाऊक. पण कपिल सिब्बल साहेबांनी ते सगळं प्रकरण अतिशय चांगल्या रीतीने त्याची मांडणी केलेली आहे. आता सुप्रीम कोर्ट काय करेल माहिती नाही, पण सिम्बॉल त्यांना गोठवावंच लागेल असं मला वाटतं. एकतर ते यांना द्यावं लागेल, उद्धव ठाकरेजींना द्यावं लागेल किंवा ते गोठवावं लागेल. ते त्यांना सिम्बॉल तिथे जाऊ शकत नाही. या सगळ्या संबंधामध्ये एक गोष्ट अशी आहे आणि दुर्दैवाची आहे की या देशातली इलेक्शन कमिशन ज्या प्रकारे वागलेलं आहे हे अतिशय वाईट आहे. इलेक्शन कमिशन हे अमित शहाच्या इशाऱ्यावर चालतं, अमित शहाच्या आदेशाने चालतं. कारण अमित शहाचे ते सेक्रेटरीज होते असं दिसतंय आणि त्यांना ताबडतोब तिथून हटवलं पाहिजे. आणि एका अर्थानं या केसचा निर्णय जर विरोधात तर विरोधातच जाणार आहे आणि त्यांना हटवणं अतिशय आवश्यक आहे. सर, राज्यातलं सरकारही कोसळू शकतं या निर्णयामुळे, याबद्दल काय सांगाल आपण? राज्यातील सरकार कोसळेल की नाही मला माहिती नाही. याचं कारण असं की नंतर परत इलेक्शन झालेली आहे, याला बराच वेळ झालेला आहे, तर त्याच्यामध्ये
ते काहीतरी मार्ग काढतील. परंतु एक गोष्ट आहे की या पद्धतीने फोडणं इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आणि ते पक्ष फुटलेला नाही, लक्षात घ्या. कुठलाय तो लेजिस्लेटिव्ह पार्टी फुटलेली आहे आणि त्यामुळं ते बराच त्याच्यामध्ये हे आहे की एक तर आर्ग्युमेंट त्याच्यामध्ये हे होऊ शकतं की मागच्या सरकारमध्ये होतं ते, आता मुद्दा नाही, आता परत ते निवडून आलेले आहेत आणि ते निवडून आम्हाला यांनी इलेक्शन कमिशनने जे सिम्बॉल दिलं त्याच्यावर आम्ही निवडून आलेलो आहोत असं ते आर्ग्युमेंट करू शकतात. त्यामुळे पुढे काय होईल मला आत्ता सांगता येणार नाही. परंतु कोर्टासमोर ही फार मोठा पेच प्रसंग आहे. या संबंधातला निर्णय काय द्यावा आणि मुख्य म्हणजे यांना हटवावं लागेल, इलेक्शन कमिशनला हटवावं लागेल त्यांना. खूप खूप धन्यवाद. हे होते काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी खासदार माजी मंत्री हुसेनभाई दलवाई. कॅमेरामॅन शफिक सातविलकर सह अभिजित कुलकर्णी, रिअल खबरे, मुंबई.